साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सध्या जीएसटी पोटी महापालिकेस दरमहा 15 कोटी 38 लाख रुपयांचे अनुदान मिळते, तर पगारासाठी दरमहा 20 कोटी रुपये लागतात। सध्या अनुदान आणि वसुली यांची सांगड घातली जात असल्याने पगार नियमित होण्यात अडचण नाही। मात्र सभेच्या ठरावामुळे आता पगारासाठी वसुलीवर 100% अवलंबून राहावे लागणार आहे। त्यामुळे पगारात अनियमितता येण्याची शक्यता आहे। गेल्या 5 महिन्यात 66 कोटी 62 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे। त्यामध्ये एप्रिलमध्ये 3 कोटी 77 लाख, मेमध्ये 5 कोटी 89 लाख, जून 11 कोटी 5 लाख, जुलै 30 कोटी 19 लाख आणि ऑगस्टमध्ये 15 कोटी 70 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे। पगाराला लागणारी रक्कम आणि मिळणारे उत्पन्न याची सांगड घातली तर सरासरी 5 कोटी रुपये कमी पडतात। ही रक्कम उपलब्ध करण्यासाठी वसुलीचे प्रमाण वाढविणे गरजेचे असणार आहे। दरमहा सरासरी 20 कोटींची वसुली कसल्याही स्थितीत झाली तरच नियमित पगार होण्याची शक्यता आहे, अन्यथा पगारामध्ये अनियमितता येणार आहे। भांडवली कामांसाठी 187 कोटी 49 लाख 32 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली। त्यामध्ये हद्दवाढ विभागासाठी प्रत्येकी 30 लाख तर गावठाण विभागासाठी प्रत्येकी 20 लाखांचा निधी दिला जाणार आहे। त्यासाठी 31 कोटी 85 लाख रुपयांची तरतूद सुचविण्यात आली होती। त्यात 3 कोटी 75 लाखांची कपात करण्यात आली असून ही रक्कम इतर कामांसाठी वर्ग करण्यात आली आहे। हा निधी विशेष निधी अंतर्गत उपलब्ध करण्यात येणार असून त्यासाठी जीएसटीचे अनुदान वळवले जाणार आहे। महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने अनेक मार्ग सुचविले आहेत। त्यानुसार प्रशासनाने वसुली वाढवावी। मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वेळेत वसूल झाली तर पगाराला कोणतीही अडचण येणार नाही, अशी प्रतिक्रिया सभागृह नेते श्रीनिवास कळली यांनी दिली। एखादा कुठं अनुदान कमी पडत असेल, रक्कम कमी पडत असेल तर त्यावेळेस ते अनुदानातूनच वर्क करावं लागेल। कोणाच्याही म्हणजे पगार थांबणार नाही। महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत शासनाने बंद केले आहेत। एकीकडे उत्पन्न वाढवा म्हणायचे आणि दुसरीकडे मुख्य स्रोत बंद करायचे, ही दुटप्पी भूमिका आहे। पगार अनियमित झाल्यास बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा महापालिका कामगार कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी दिलाय। महानगरपालिकेमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या दरमहाच्या वेतनाचा प्रश्न थोडा गंभीर बनलेला आहे। त्याचं कारण असं आहे की भांडवली खर्चासाठी जीएसटीचं अनुदान वापरण्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या दरमहाच्या वेतनाला 20 कोटी रुपये लागतात आणि हे 20 कोटीपैकी आम्हाला जे शासनाचं अनुदान जीएसटी पोटी येतं ते 15 कोटी 30 लाखाचं येतं आहे। तर त्यातनं कसा तरी हा भाग आम्ही भागवत होतो, परंतु आता हे जीएसटीचं येणारं जे अनुदान आहे ते भांडवली खर्चासाठी गेल्यामुळं महानगरपालिकेच्या कामगारांना यापुढं त्यांच्या दरमहाच्या पगारासाठी मात्र अडचण निर्माण होणार आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही। तसं झालंच तर आम्हाला नाईलाजास्तव तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल। जीएसटीचे अनुदान भांडवलीसाठी वळविल्याने वेतनासाठी अडचण होणार असल्यासंदर्भातील प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवला आहे। त्यावर उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, अशी माहिती पालिकेचे मुख्य लेखापाल शिरीष धनवे यांनी सांगितलं।